हॅलो, कुरडया कशा बनवल्या जातात बरं तुमच्याकडे? आमच्याकडची रेसिपी दाखवते बरं का तुम्हाला. काय केलं तर गहू घेतले आहेत, लोकवन गहू, जे मोजून घेतलेले आहेत आम्ही 2 शेर असे मोजून घेतले आणि एक मोठा पिंप घेतलेला आहे. मोठी कढई घेतली तरी चालेल. या पिंपात आता पाणी टाकायचं आणि हा गहू व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. गहू छान धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचं जे पाणी असेल ते काढून घ्यायचं आहे बाजूला. बघा अशा पद्धतीने जी घाण असते गव्हातली ती निघून जाते. बघा छान धुवून घेतलेला आहे. आता काय करायचं तर यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी पाणी टाकून घेतलेलं आहे. गहू बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित पाणी टाकून आपल्याला आता याला झाकून ठेवायचं आहे. कुरडई करायची म्हणजे गव्हाला आपल्याला फर्मंट करायचं असतं, भिजवून ठेवायचं असतं 3 दिवस. तर बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाणी बदलत जायचं आहे. तिसऱ्या दिवशी बघा गहू किती छान फुललेला आहे, त्याच्यातनं चीकही निघत आहे. तो दळून आणला आणि आता बघा चीक धुण्याची प्रोसेस बघूया. काय करायचं, मोठ्या कढईत पाणी घ्यायचं, त्यात जो दळून आणलेला चीक आहे तो संपूर्ण टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला आता याला धुवत जायचं आहे. 2 ते 3 पाण्यातनं आपल्याला हे जे गहू आहेत हे धुवायचे आहेत. हे पहिलं पाणी आहे. आता काय करायचं तर जो कोंडा निघत आहे याच्यातला तो काढत जायचा आहे आणि तो दुसऱ्या पाण्यात आपण टाकणार आहोत. याच्यातही आपल्याला बघा किती चीक निघताना दिसतोय. तर पहिलं पाणी, दुसरं पाणी आणि तिसरं पाणी असं आपल्याला धुवून घ्यायचा आहे चीक. काय करायचं तर जो पिंप गहू भिजायला घेतलेला होता त्याच पिंपावर आता काय केलं तर एक साडीचा कपडा घेतलेला आहे, ज्याच्यातून आपल्याला आता चीक गाळून घ्यायचा आहे. त्यावर गाळणी ठेवायची स्टीलची आणि जो पहिल्या पाण्यातला चीक आहे, जो अगदी ज्यात खूप चीक असतो, तो आपल्याला काय करायचा आहे गाळून घ्यायचा आहे. हळूहळू आपल्याला आता तो गाळत जायचा आहे. 2-3 पाण्यातला चीक गाळून आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे. व्यवस्थित गाळून झाकून रात्रभर राहू द्यायचा आहे, जेणेकरून चीक खाली बसणार आहे. बघा दुसऱ्या दिवशी पिंपामध्ये चीक कसा खाली सेटल झालेला आहे. आता हा चीक आपण मिक्स करून घेणार आहोत, गाळून घेणार आहोत आणि याच्यापासून आपल्याला आता बनवायच्या आहेत कुरडया. तर बघा चीक किती छान पांढरा शुभ्र दिसतोय. आता बघा काय केलं, एका मोठ्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. त्यात उकळी आली की त्यात टाकायचं आपल्याला मीठ आणि जो चीक आपण गाळून घेतलेला आहे तो आपण यात टाकणार आहोत. आता ह्या पातेलभर घेतलेला आहे तर पाणीही तेवढंच घेतलेलं आहे. जितका चीक तितकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. बघा कालवत जायचं आहे. एक वेळेनंतर काय होईल की कालवता कालवता याला आता घट्टपणा यायला सुरुवात होणार आहे. त्यावेळेस आपल्याला थोडं लक्षपूर्वक कालवत राहायचं आहे. कंटिन्युअस आपल्याला याला चाळत राहायचं आहे. जर थांबवलं तर यात गाठी किंवा चुनी पडण्याची शक्यता असते. बघा किती छान पद्धतीने चीक आपला घेरला गेलेला आहे. चीक आता छान शिजतही आलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून यावर आपल्याला कपडा टाकून शिजू द्यायचा आहे. छान शिजून झालेला आहे. आता आपल्याला करायच्या आहेत आपल्या कुरडया. तर बघा कुरडयांचा ठसा किंवा कुरडयांचा सोऱ्या घेतलेला आहे. त्यात आपला तयार झालेला चीक टाकायचा आणि एक एक करून आपल्याला आपल्या कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर बघा किती छान चीक शिजलेला आहे. तर कुरडयाही खूप छान पद्धतीने पडणार आहेत. तुम्ही बनवतात का कुरडयात आणि तुम्ही हीच पद्धत वापरतात का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली हेही सांगा. आता काय होतं की आमच्याकडे लवकर ऊन येत नाही, त्यामुळे आम्ही काय करतो तर ताटामध्ये ठेवतो आणि ज्या बाजूला ऊन येईल त्या बाजूला आम्ही ताटच डायरेक्टली गच्चीवर नेऊन ठेवतो. कपड्यावर आम्ही टाकत नाही. तर बघा ही सोपी पद्धत वाटते. छान सर्वच ताटांमध्ये कुरडया पाडून घेतलेल्या आहेत. बघा आता टेरेसवर अर्धवट सुकलेल्या कुरडया दाखवते तुम्हाला. बघा ज्या साईडला ऊन आलेलं आहे त्या साईडला मी आता हे ताट ठेवलेले आहेत. तर बघा संपूर्ण कुरडया किती छान पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. तुम्हाला ह्या कुरडया कशा वाटल्या हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.